मी ना चिमणीसाठी आज रव्याचा केक बनवणार आहे आणि त्याच्यासाठी ना मी ऑनलाईनच टीन मागवलेला आहे, कारण जो माझ्याकडे नव्हता. तर चला मग रव्याचा केक बनवू. तर सगळ्यात आधी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ना 2 वाटी रवा टाकून घेतला आणि 2 वाटी रव्यासाठी ना 1 वाटी साखर सुद्धा टाकून घेतली आणि 2 मोठे चमचे ना मिल्क पावडर सुद्धा टाकले. आता हे सगळं ना चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि हे चांगलं बारीक झालं की त्याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकून घेतलं आणि अर्धी वाटी दही. वाटीचं मेजरमेंट तर सेमच घेतलेलं, मग त्याच वाटीने ना पाऊण वाटी तेल सुद्धा टाकून घेतलं. आता माझ्याकडे व्हॅनिला इसेन्स सुद्धा होतं, मग त्याचे 4-5 ड्रॉप टाकून घेतले. नसेल तर वेलची सुद्धा वापरू शकतो आपण. आता बॅटर बनवायच्या आधीच ना टुटी फ्रुटी एका वाटीमध्ये काढून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडा मैदा टाकून असं मिक्स करून घेतलं. नंतर टीनला सुद्धा तेल लावून ना मैदा स्प्रेड करून घेतला. नंतर पुन्हा बॅटर मध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेतला आणि चिमूटभर मीठ सुद्धा. आता ह्या टाकलेल्या सगळ्या गोष्टींना पुन्हा एकदा ना मिक्सरला लावून घ्यायच्या, म्हणजे सगळ्या गोष्टींना एकत्र मिक्स होऊन जातील. आणि तुम्ही नोटीस केलं का, या केकच्या रेसिपी मध्ये ना फक्त एकच मिक्सरचं भांडं यूज केलं, म्हणजेच भांडी सुद्धा जास्त पडत नाही. बॅटर मध्ये ना टुटी फ्रुटी आणि थोडे माझ्याकडे ना पंपकिन सीड्स होते ते टाकून घेतले आणि लगेच बॅटर ना टीन मध्ये टाकलं. तशी कढई सुद्धा ना मी 10 मिनिटांसाठी हाय फ्लेम वर ना प्रीहीट करून घेतलेली होती. मग लगेच ना केक सुद्धा त्याच्यामध्ये ठेवून दिला आणि हा केक शिजण्यासाठी ना मला बरोबर 1 तास लागला. आणि केक बघताच ना मी खुश झाले होते, कारण का तो खूप छान झाला होता. जाळी वगैरे सगळंच परफेक्ट झालं होतं ह्या वेळेस. आता वरून तो परफेक्ट दिसत होता, म्हटलं कट करून सुद्धा बघू की कसा झालाय. तर कट केल्यानंतर सुद्धा खूप छान झालेला होता.